सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती आहे। नाशिक आणि मुंबईमध्ये या पार्श्वभूमीवर एकता दौडचं आयोजन करण्यात आले। लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती आहे। देशभरात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर मुंबईमध्ये जुहू चौपाटी या ठिकाणी एकता दौडचं आयोजन करण्यात आलं, ज्यावेळी संगीतकार अनु मलिक त्याचबरोबर अभिनेत्री किशोरी शहाणे याही या एकता दौडमध्ये सहभागी झाल्या होत्या। तर आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। दुसरीकडे दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकतेची शपथ दिलेली आहे। यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता उपस्थित होत्या। तर ही दुसरी दृश्य आहे गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना मानवंदना दिली। आज आपने भी इस रन फॉर नेशन के लिए पार्टिसिपेट किया, आप एक हिस्सा बने, इसके क्या बताओगे, क्या भावना आपको? देखिए, भावनाएं तो बहुत हैं, कहाँ से शुरू करें। सबसे पहले तो मैं आपको एक बात बताना चाहता हूँ कि बचपन से लेकर आज तक हमारे पिताजी श्री सरदार मलिक साहब हमें बहुत कहानियाँ सुनाते थे सरदार वल्लभभाई पटेल साहब की, और बताते थे कि क्यों उनका नाम हुआ आयरन मैन ऑफ इंडिया। और मैं कहानियाँ सुन सुनकर बड़ा हुआ। मैं बहुत प्यार करता हूँ सरदार वल्लभभाई पटेल को। उनके जो आदर्श थे वो मतलब जितनी तारीफ करो कम है। आज 150 साल हो गए उनके जन्म दिवस है, आज 31 अक्टूबर। ऑनरेबल प्राइम मिनिस्टर मोदी जी ने जो ये मुहिम उठाई रन फॉर यूनिटी, ये बहुत अच्छी बात है। देखिए, मैंने गानों के ज़रिए मैं जब छोटा था 19-20 साल का था, तो मुझे याद है मैंने वो गाना लिखा था और ट्यून भी बनाई थी, गाया भी था, ईस्ट टू वेस्ट इंडिया इज़ द बेस्ट। ये जब मैं 20 साल का था। आज जब मैं इधर आया, मैं बच्चों को देख रहा था, मैं ज़रा भावुक हो गया। तर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 150वी जयंती आहे। या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केलेलं आहे। गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी या ठिकाणी जात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केलेलं आहे। तर ही दृश्य आहे गुजरात इथून। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त देशभरात एकता दौडचं त्याचबरोबर एकतेसाठी या मोहिमेचं आयोजन केलेलं आहे। जी मोहीम खरं तर आज देशभरात विविध ठिकाणी राबवली जाते। मुंबई त्याचबरोबर नाशिकमध्ये ही मोहीम राबवली जाते, ज्यामध्ये विविध कलाकारांनी सहभाग घेतलेला आहे। आणि याबरोबरच आता एकीकडे नवी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एकतेची शपथ दिली, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या गुजरातमधील या पुतळ्याला अभिवादन करून सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आठवणींना उजाळा देत यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केलेलं आहे। तर हे दृश्य आहे गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आज सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केले जाते। विविध कार्यक्रमांचं आयोजन संपूर्ण देशभरात करण्यात आलेलं आहे। मुंबई आणि नाशिकमध्ये एकता दौडचं आयोजन असेल, तर दुसरीकडे नवी दिल्लीमध्ये एकतेची शपथ ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून देण्यात आली। तर आज 31 ऑक्टोबर सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस, आणि हा जन्मदिवस आज साजरा केला जातोय।